स्टँडअप कॉमेडियन समय रैनाचा शो इंडियाज गॉट लेटेंट वादाच्या भोवऱ्यात अडकला. या शोच्या शेवटच्या एपिसोडमध्ये यूट्यूबर रणवीर अलाहाबादने आई वडिलांशी संबंधित वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. या वक्तव्यामुळे देशभरात संतापाची लाट पसरली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या गोष्टीची नोंद घेतली. हा मुद्दा संसदेमध्ये देखील गाजला. वादग्रस्त विधान असलेला एपिसोड हटवण्यात आला आहे. समय रैना रणवीर अलाहाबादिया यांच्यासह इंडियाज गॉट लेटेंट शोमध्ये पहिल्या एपिसोडपासून सहभागी झालेले परीक्षक, शोचे निर्माते अशा 30 जणांना समन्स पाठवण्यात आल्याची माहिती समोर आली. महाराष्ट्र सायबर विभागाने इंडियाज गॉट लेटेंट शोच्या विरुद्ध FIR नोंदवला आहे. सायबर विभागाने IT कायद्याच्या संबंधित कलमांचा अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे आणि या शोचे सर्व एकूण 18 एपिसोड यूट्यूबवरून काढून टाकण्याची मागणी केली. राष्ट्रीय महिला आयोगाने देखील या प्रकरणाची दखल घेतली. महिला आयोगाने शेवटच्या एपिसोडमध्ये सहभागी झालेल्या सर्वांना प्रत्यक्षपणे आयोगासमोर हजर राहण्यास सांगितलं. 17 फेब्रुवारी रोजी नवी दिल्लीमध्ये महिला आयोगाच्या कार्यालयात या प्रकरणाची सुनावणी होणार असल्याची माहिती समोर आली आहे.